श्री हरिविजय कथासार अध्याय 22. जरासंधाचा पराभव, कालयवनाचा युक्तीने मृत्यू आणि बलरामाचे रेवतीशी लग्न. कंसाला ठार मारल्यानंतर श्रीकृष्णाने मथुरेचे राज्य उग्रसेनाला दिले. वसुदेवाकडे मुख्य सेनापतीचा अधिकार दिला. कंसाच्या सरदारांकडे त्यांचे पूर्वीचेच अधिकारी ठेवले. कंसाच्या स्त्रियांचाही बंदोबस्त उग्रसेनाकडून उत्तम ठेविला. पण जरासंधाच्या 2 मुली अस्ती व प्राप्ती या कंसाच्या राण्या होत्या. त्या दोघी जरासंधाप्रमाणे आणि कंसाप्रमाणेच श्रीकृष्णाचा द्वेष करीत. त्या दोघी कंसवधानंतर आपल्या बापाच्या जरासंधाच्या भेटीला गेल्या. जरासंध मगध देशाचा राजा असून मोठा पराक्रमी होता. त्याला कंसाच्या वधाची हकीकत त्याच्या 2 मुलींनी रंगवून सांगितली. तो फार संतापला आणि लवकरच मी कंसवधाचा सूड घेतो, तुम्ही शांत राहा असे म्हणाला. त्यावर त्या 2 मुली म्हणाल्या, तुझ्यासारखा आमचा पराक्रमी पिता असता आमच्या नवऱ्याच्या वधाचा सूड घेतला जाईल याची खात्री आहे. आपल्या निश्चयाप्रमाणे जरासंध मथुरेवर स्वारी करण्यासाठी निघाला. पायदळ, घोडेस्वार, हत्ती, रथ असे जरासंधाचे प्रचंड सैन्य निघाले. जरासंधाचे सैन्य 23 अक्षौहिणी होते. रणवद्यांचा प्रचंड कल्लोळ सुरू झाला. आकाश दुमून गेले. सैन्य निघाले. पुढे पायदळ, नाना प्रकारची शस्त्रे चालू लागले. त्यांच्या मागे प्रचंड असे हत्ती होते. त्या मागून रथांच्या रांगा होत्या. त्यातून शस्त्रास्त्रांची सज्ज असे अनेक वीर पुरुष बसले होते. सैन्यांबरोबर जरासंधाचा तोफखाना होता. सैन्याच्या मध्यभागी एका दिव्य रथात जरासंध बसला होता. त्याच्या भोवती अनेक शूर योद्धे होते. असे हे प्रचंड सैन्य मथुरेवर चालून आले. त्याने मथुरेला वेढा घातला. मथुरेच्या भोवती पसरलेला तो सोनागराचा वेढा पाहताच मथुरेचे लोक घाबरून गेले. आता हा जरासंध मथुरेचा नाश केल्याशिवाय राहत नाही असेच प्रत्येकाला वाटू लागले. ही वार्ता समजून मथुरेचा राजा उग्रसेन भांबावून गेला. श्रीकृष्णाने त्याला धीर दिला. श्रीकृष्णाने आपल्या सैन्याची तयारी केली. वसुदेवाबरोबर सैन्य देऊन त्याला आघाडीवर पाठविले. मथुरेवर हे फार मोठे संकट आहे हे समजून श्रीकृष्णाने आकाशाकडे आपली दृष्टी स्थिर केली. त्याबरोबर आकाशातून 2 दिव्य रथ खाली आले. त्याला 4 ओमदे घोडे जोडले होते. दारुक हा एका रथाचा सारथी होता. त्यात चक्र, गदा, धनुष्य, बाण इत्यादी युद्धाची साधने ठेवली होती. चतुर्भुज असे दिव्य रूप घेऊन त्या रथात बसला. दुसऱ्या रथात बलराम बसला. उद्धव आणि अक्रूर हेही आपापल्या रथात बसून युद्धाला निघाले. श्रीकृष्ण आणि बलराम यांनी आपापले शंख जोरात वाजविले. त्या सरशी यादवांच्या सैन्याला उत्साह आला तर शत्रूचे सैन्य भयभीत झाले. दोन्ही सैन्य एकमेकांस भिडली. रणवाद्यांचा एकच गजर झाला. पायदळावर पायदळ, घोडेस्वारावर घोडेस्वार, हत्तीवर हत्ती लोटले. रथाबरोबर रथ भिडले. बाणांचा वर्षाव सर्वत्र होऊ लागला. यादवांनी जरासंधाच्या सैन्याचा खूप संहार केला. ते पाहून जरासंधाकडील शिशुपाल, वक्रदंत, रुक्मी हे वीर पुढे धावले. त्यांनी यादव सैन्य मागे हटविले. हे पाहून श्रीकृष्ण बलरामांनी आपले रथ पुढे लोटले. तो वसुदेवही मोठी सेना घेऊन उग्रसेनास येऊन मिळाला. वसुदेवाने शत्रूकडील प्रबल योद्धे व बहुत सैन्य मारले. बलराम सर्वांच्या पुढे जाऊन जरासंधाच्या रथावर चढला. त्याने जरासंधाला धरले व ठार करण्याकरिता अस्त्र उगारणार तोच त्याचा मृत्यू भीमाच्या हातून आहे या संकेतावरून बलरामाने त्याला वारुपाश घालून रथाला बांधले व सोडून दिले. मनात अत्यंत खेद करी जरासंध परतला. आज आपला पराक्रम व्यर्थ गेला. आता राजधानीला परत जाऊन आपले तोंड कसे दाखवू असे जरासंधाला वाटू लागले. जरासंधाने 22,000 राजांना पराभूत करून कैदेत ठेवले, पण कृष्णापुढे त्याचा पराक्रम व्यर्थ गेला. जरासंधाला त्याचा विषाद वाटला. हे राज्य सोडून अरण्यात जाऊन तप करावे अशा विचारत असता त्याचे मित्र शिशुपाल व वक्रदंत येऊन त्याला भेटले आणि म्हणाले, राजा, असा अविचार करू नकोस. मोठमोठ्या वीरांना सुद्धा केव्हा जय केव्हा अपयश असे प्रसंग यायचेच. पराभव झाला म्हणून आपले राज्य सोडून जाऊ नये. आपण पुन्हा सैन्य जमवू, पुन्हा चांगली तयारी करू
आणि मथुरेवर स्वारी करू. तू तूर्त शांत बैस. आम्ही दोघे कृष्ण आणि बलराम यांचा पराभव करून त्यांना ठार तरी मारतो किंवा त्यांना कैद करून तुझ्या पुढे हजर करतो. मग तर झालं. असा उत्साह निर्माण करून शिशुपाल आणि वक्रदंत पुन्हा कृष्णावर चालून आले. जरासंधही त्यांच्या बरोबर होताच, पण कृष्णापुढे त्यांचे काही चालले नाही. त्यांचा पराभव झाला. जरासंधाला बलरामाने पुन्हा पराभूत करून त्यांच्या रथाला बांधून ठेवले. असे एकदा नाही, दोनदा नाही, तर 17 वेळा झाले. मग मात्र जरासंध पुरता वैतागला आणि राज्यत्याग करून अरण्यात जायला निघाला. तर नारद मुनी त्याला भेटायला आले. त्यांचे स्वागत करून जरासंधाने आपला विचार त्यांना सांगितला. नारद म्हणाले, तू असं कर, काल यवनाला मदतीला बोलाव, म्हणजे तू यादवांचा सहज नाश करशील. जरासंधाला कल्पना पटली. त्याने काल यवनाला विनंती केली. तो मोठ्या उत्साहाने आला. यादवांशी प्रचंड युद्ध झाले, पण श्रीकृष्णाने मोठ्या युक्तीने काल यवनाचा शेवट केला. मात्र या सर्व खटाटोपात श्रीकृष्णाने मथुरेतून सर्व यादवांसह सर्व संपत्ती घेऊन दक्षिणेस प्रयाण केले. त्याने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर समुद्रात स्वतंत्र नगरी वसविली आणि मथुरेतील लोकांसह कृष्ण आणि बलराम द्वारकेत राहू लागले. जरासंधाशी युद्धाची कटकट संपल्यावर लवकरच अनर्थ देशाचा राजा रेवत हा आपली अत्यंत सुंदर कन्या रेवती हिला ब्रह्मदेवाच्या सांगण्याप्रमाणे बलरामास देण्यासाठी द्वारकेस आले. ते लग्न ठरले. श्रीकृष्ण, बलराम, उग्रसेन व सर्व परिवार अनर्थ देशास गेले. रैवत राजाने आपली कन्या रेवती बलरामास अर्पण केली. विवाह समारंभ मोठ्या थाटाने झाला. मग अपार आनंद देऊन लोक जावयाची बोलवून रैवत राजाने द्वारकेस केली. सगळीकडे आनंदी आनंद झाला.